तर मित्रांनो, वेलकम तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। भरपूर दिवसांनी व्लॉग करतोय। आज मी चाललोय फॅमिलीसोबत कर्जतला फार्म हाऊस येथे आणि ही तुम्ही मागे पाहू शकता बस केली आहे आम्ही फार्म हाऊसला जाण्यासाठी। तर चला सुरू करतो माझा व्लॉग। तुम्ही पहा आमची फॅमिली ट्रिप चालली आहे मस्त। आता आम्ही भरपूर एन्जॉय करत चाललो आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त प्रवास करताना आम्ही चाललो होतो आमचं फार्म हाऊसमध्ये। तिकडे एकचा आमचं चेक इन होतं, तोपर्यंत आम्ही मस्त एन्जॉय करत चाललो होतो बसमध्ये। सगळे एन्जॉय करतायत आणि जाता जाता इथे नितीन देसाई यांचं ओल्ड वन फिल्म वर्ल्ड करून हे स्टुडिओ आहे, हे सुद्धा लागलं होतं। आम्ही कर्जत फाटे ते थोडा विश्रांतीसाठी थांबलो, थोडं फ्रेश झालो, खाणं पिणं थोडंसं नाश्ता वगैरे केला मस्त। आणि मग तिथून आम्ही फ्रेश होऊन आलो इथे RJ फार्म हाऊसला, जे कर्जतमध्ये। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे प्रॉपर्टी, एकदम मस्त प्रॉपर्टी आहे। तुम्ही प्रॉपर्टीचा एक लुक पहा। तर हा मोठा दरवाजा, हा मुख्यद्वार आहे। हा आजूबाजूचा परिसर मस्त एकदम शिवकालीन दरवाजासारखा वाटतो, एकदम लाकडाचा सारखा वगैरे। मोठा असा हॉल आहे। प्रॉपर्टीचा इंटेरियर वगैरे एक नंबर मस्त आहे। भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे ही। हा आहे हॉल, इतका मोठा सोफा वगैरे आहे, TV आहे, स्पीकर आहे, फ्रीज आहे आणि इथे बसण्यासाठी चेअर वगैरे तर आहेच। आणि हा जो आहे हा पहिला बेडरूम आहे, एकदम मोठा बेडरूम आहे। तुम्ही पाहू शकता AC आणि फॅन वगैरे सगळं आहे मस्त एकदम। तर हा वॉशरूम आहे आणि इथे हे 2 कपाट आहेत, त्याच्यामध्ये बिछाना वगैरे आहे, चादर आणि उशी वगैरे। तर तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो। तर हा तुम्ही पाहू शकता एकदम असं मोठा आहे वॉशरूम, शॉवर वगैरे आहे आणि सर्व एकदम व्यवस्थित आहे, मस्त वॉशरूम आहे। इथून बाहेर आल्यानंतर हा आपला हॉल मोठा मस्त आणि इथे हे स्टाफ लोकांसाठी आहे, आणि हा आहे किचनमध्ये एक आचारीसुद्धा आहे, मस्त जेवण बनवण्यासाठी, मस्त जेवण बनवतो तो। आणि हे जे आहे बाजूला हे ओन्ली फॉर स्टाफ आहे, वॉशरूम वगैरे त्यांचं असेल इथं सर्व काय। तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल माहिती सांगणारच आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि ॲड्रेस देईल। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंटही करा। वर आल्यावर मस्त तुम्ही इथे हा व्ह्यू पाहू शकता आणि वरती एकदम मस्त डिझाईन इंटेरियर एक नंबर केलेलं आहे। इथे 2 बेडरूम आणि एक टेरेस आहे, हे तुम्ही पाहू शकता। मोठं टेरेस एकदम भरपूर मोठं आहे। इथे तुम्ही बॉक्स क्रिकेटसुद्धा खेळू शकता, बॅट वगैरे आहे, टेबल टेनिस आहे, कॅरम आहे, भरपूर आहे, म्हणजे खेळण्यासाठी पण मस्त त्यांनी ठेवलेलं आहे। हा आहे दुसरा बेडरूम, मस्त बेडरूम आहे, याला AC आहे मस्त। प्लस बेडरूममध्ये तुम्हाला प्रत्येक बेडरूममध्ये बेड प्लस वॉशरूमसुद्धा भेटणार आहे, म्हणजे तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला वॉशरूमसुद्धा भेटेल। आणि हा आहे तिसरा बेडरूम, मोठा आहे भरपूर हा। इथे पण तुम्हाला वॉशरूम अटॅच बेडरूम आहे हा, आणि यामध्ये तुम्हाला बाथटब भेटणार आहे। मग जर तुम्ही ते आलात विजिट केला तर तुम्हाला इथे मस्त ही प्रॉपर्टी तर मस्तच आहे, तुम्ही पाहू शकता। अरे वा वा, काय काय खायला बघू, डाळ भात, चपाती, चिकन लेग पीस,
सॅलड इकडे, पापड आहे, सब है रे। और ये हमारी गैंग आणि इथं माझे अक्का आणि आत्या। ऐसा लो ना सब खत्म करने का अपने को, अपने लिए ये सब, बस आराम से बैठ के खाओ। जेवण खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो इथे पूलमध्ये। तुम्ही पाहू शकता मोठा पूल आहे मस्त, आणि 4.5 फूट खोल पूल आहे, एकदम मस्त स्विमिंग पूल होता। आणि ही माझी अक्का आहे, ही लग्नाआधी विहिरीमध्ये पोहली होती, त्यानंतर 50 वर्षानंतर इकडे स्विमिंग पूलमध्ये पोहते। ही पण एक कमालच आहे, एवढ्या 72 वर्षाची असून ही स्विमिंग पूलमध्ये या वयात सुद्धा पोहू शकते। जे माझ्या अक्का तर एकदम ग्रेटच आहे, तुम्ही पाहू शकता। हे गावचं जीवन लहानपणी जगलेले आहेत, त्यामुळं या वयात सुद्धा तंदुरुस्त आहेत, एकदम मस्त माझ्या अक्का आहे। मस्त एक नंबर असा पाऊस पडतोय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमचा एन्जॉय। आणि हा जो मुलगा दिसतोय हा माझा आतेभाव आहे, हा जन्मापासून अपंग आहे। त्यालाही त्याच्याही जीवनातला हा पहिला असा आनंदमय क्षण आहे, तो सुद्धा पहिल्यांदाच पाण्यात आला आहे, तर त्याच्यासाठी पण हा मस्त आनंदाचा दिवस होता। त्याने पण फुल एन्जॉय केला, त्याला तर पाण्याच्या बाहेर येऊच वाटत नव्हतं, फुल मस्त एन्जॉय केला। आणि स्विमिंग पूलमधून आल्यानंतर आम्ही मस्त घरी आल्यावरती फ्रेश वगैरे झालो आणि डॅन्स वगैरे करत होतो मस्त। हे माझे मामा आहे, तुम्ही पाहू शकता कसे नाचत आहेत। आणि आज त्यांचा बड्डे, तर ते भरपूरच खुश आहेत मस्त, तुम्ही पाहू शकता। पॅक महत्वाचा आहे। आता मस्त रात्र झाले होते आणि जेवण सुद्धा तयार होतं, मस्त डाळ होती, हे तुम्ही पाहू शकता, चिकन कोल्हापुरी होतं, पापड होते, चपात्या होत्या, प्लस राईस होती, सॅलाड होतं, मस्त ओव्हरऑल जेवण एक नंबर होतं। इथं फूड क्वालिटी मस्त होती। जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही परत थोड्या वेळाने परत नाचायला सुरुवात केली, कारण माझ्या मामांचा बड्डे होता, तर आम्ही सेलिब्रेशनसाठी वाटच पाहत होतो। मामांचा डान्स तर एकदम खतरनाक होता राव, मायकल जॅक्सन आणि प्रभुदेवा पण लाजले असते, घाबरून त्यांना गेले असते, एवढे डेंजर नाचतात। तर मित्रांनो, आता मस्त रात्रीचे 1:30 वाजले आणि आता आम्ही सगळे झोपायला आलो। मामा आणि पप्पा झोपले, ते भाऊ झोपला खाली, मस्त असा दिवस तर एकदम मस्त गेला। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तर डायरेक्ट उद्या सकाळी निघताना भेटला। बाय बाय, गुड नाईट। सकाळ सकाळी मस्त पहाटे टेरेसवरती आलो आणि हा मस्त व्ह्यू पाहायला आलो, एकदम थंड वाटत होतं, मोकळं मोकळं, कोणीच नाही, एकदम भारी वाटत होतं सकाळ सकाळी, एकदम थंड। आणि पाऊससुद्धा पडत होता हलका हलका, समोर ढगा आली होती, धुके आली होती डोंगरावरती, मस्त म्हणजे एकदम गावच्यासारखा फिलिंग वाटत होतं, एकदम भारी। म्हणजे प्रॉपर्टी तर भारीच आहे, आजूबाजूचा परिसरसुद्धा भारीच होता। मग सकाळी नाश्तासुद्धा लागला होता, नाश्त्यात होते पोहे आणि चाय, पोहे आणि चाय मस्त आम्ही नाश्ता केला खाऊन पिऊन, तुम्ही पाहू शकता। नाश्ता करून झाल्यानंतर हा कोणता लाकडाचा गेम होता मस्त, हे लाकडं एकावरती लाकडाचे तुकडे असे होते, ते काढून लावायचा असा काहीतरी गेम आहे हा खेळायला सुद्धा मजा आली मस्त, एकदम पेशन्स पाहिजे हा गेम खेळायला, एकदम फोकस पाहिजे, मस्त गेम होता। नाश्ता करून झाल्यावर हा गेम खेळलो आणि परतीच्या प्रवासाची तयारी करायला लागलो, तोपर्यंत असे फोटो काढले तयारी करून झाल्यावरती मस्त, तुम्ही पाहू शकता फोटो। तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही चेकआउट करतोय,
11:30 वाजता 11चा टायमिंग होता, पण थोडा आम्हाला लेट झाला त्यामुळे आता चेकआउट करतोय. तुम्ही पाहू शकता मस्त प्रॉपर्टी ही एकदम भारी आहे, म्हणजे जेवण वगैरे पण मस्त आहे इकडचं. आणि आता ऊन आहे भरपूर. आता आम्ही चाललो घरी, इथं आमची बस थांबली मागं तिथं. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.